श्रीमद्भगवद्गीता अध्याय पहिला अर्जुन विषादयोग प्रारंभ। धर्मभूमी असलेल्या कुरुक्षेत्रावर काय चालले आहे याची माहिती घेण्यासाठी अंध धृतराष्ट्र दिव्यदृष्टी प्राप्त असलेल्या संजयला विचारतात की युद्धासाठी एकत्र जमलेले माझे 100 पुत्र आणि ते 5 पांडू पुत्र काय करत आहेत। त्यावर उत्तर देताना संजय सांगतो की सुंदर व्यूहरचना केलेले पांडवांचे सैन्य पाहून राजा दुर्योधन द्रोणाचार्यांकडे गेला आहे। तो त्यांना माहिती देतोय की तुमचा बुद्धिमान शिष्य धृष्टद्युम्ने व्यूहरचना करून उभी केलेली ही पांडुपुत्रांची प्रचंड सेना पहा। या भव्य सेनेत धनुष्य घेतलेले भीम, अर्जुनासारखे शूरवीर, सात्यकी, विराट, द्रुपद, धृष्टकेतू, चेकितान, काशीराज, पुरुजित, कुंतीभोज, शैब्य, युधामन्यू, उत्तमौजा, अभिमन्यू आणि द्रौपदीचे 5 पुत्र हे सर्व महारथी दिसत आहेत। हे ब्राह्मणश्रेष्ठ, आपल्या माहितीसाठी आपल्या सैन्याचे जे जे सेनापती आहे ते पण मी आपल्याला सांगतो। सर्वप्रथम आपण, त्यानंतर पितामह भीष्म, कर्ण, कृपाचार्य, अश्वत्थामा, विकर्ण तसेच सोमदत्तपुत्र भूरिश्रवा, तसेच माझ्यासाठी जीवावर उदार झालेले पुष्कळ शूरवीर आहेत आणि ते निरनिराळ्या शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असून युद्धात पारंगत आहेत। भीष्म पितामहांनी रक्षण केलेले आपले सैन्य सर्व दृष्टींनी अजिंक्य आहे, तर भीमाने रक्षण केलेले सैन्य जिंकायला सोपे आहे। त्यामुळे आपण सर्वांनी मिळून प्रत्येक व्यूहांच्या प्रवेशद्वारावर आपापल्या जागेवर राहून भीष्म पितामहांचे रक्षण केले पाहिजे। त्यानंतर कौरव सेनेतील सर्वात वयोवृद्ध पितामह भीष्मांनी दुर्योधनाला आणखी उत्साहित करण्यासाठी मोठ्याने सिंहासारखी गर्जना करून शंख वाजविला। त्या पाठोपाठ अनेक शंख, नगारे, ढोल, मृदंग, शिंगे इत्यादी रणवादे एकदम वाजू लागल्याने आसमंत त्या प्रचंड आवाजाने दुमदुमून गेले। पांढरे घोडे जोडलेल्या भव्य रथात बसलेल्या श्रीकृष्णांनी पांचजन्य तसेच पांडुपुत्र अर्जुनाने देवदत्त हे आपापले दिव्य शंख वाजविले, तर भीमाने आपला पौंड्र नावाचा मोठा शंख फुंकला। राजा युधिष्ठिराने अनंतविजय आणि नकुल व सहदेव यांनी अनुक्रमे आपले सुघोष व मणिपुष्पक नावाचे शंख वाजविले। श्रेष्ठ धनुर्धर काशीराज, महारथी शिखंडी, धृष्टद्युम्न, राजा विराट, सात्यकी, राजा द्रुपद, द्रौपदीचे 5 पुत्र, सुभद्रापुत्र अभिमन्यू या सर्वांनी वेगवेगळे शंख वाजविले आणि त्या भयानक आवाजाने आकाश व पृथ्वीला हादरून टाकीत कौरवांच्या पक्षातील लोकांची छाती दडपून टाकली। त्यानंतर अर्जुनाने युद्धभूमीवरील कौरवांना पाहून हातात धनुष्य उचलले आणि श्रीकृष्णांना विनंती केली की हे अच्युता, माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मधोमध उभा करा, जेणेकरून मला शत्रुपक्षाकडील कोणकोणत्या योद्ध्यांशी लढायचे आहे हे नीट पाहता येईल। त्याचप्रमाणे दुष्ट दुर्योधनाचे हित इच्छिणारे सर्व राजे आणि योद्धे मला बघायचे आहेत। अर्जुनाने असे म्हटल्यावर श्रीकृष्णांनी दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी भीष्म, द्रोणाचार्य व इतर सर्व राजांच्या समोर रथ उभा केला। त्यानंतर पार्थाला दोन्ही सैन्यांमध्ये आपले काका, आजे पणजे, गुरु, मामा, भाऊ, मुलगे, नातू, मित्र, सासरे आणि हितचिंतक दिसले। त्या सर्वांना पाहून अत्यंत करुणेने व्याप्त झालेला कुंतीपुत्र अर्जुन शोकाकुल झाला। तो म्हणाला, हे कृष्णा, या सर्वांना पाहून माझी सर्व इंद्रिये गळालेली असून माझ्या तोंडाला कोरड पडली आहे, माझे शरीर थरथर कापत आहे आणि अंगावर रोमांच उभे राहत आहेत। माझ्या हातातून धनुष्य गळून पडत आहे, अंगाचा दाह होतोय। माझे मन भ्रमिष्ट झाल्यामुळे मला नीट उभे राहता येत नाही। हे केशवा, मला ह्या युद्धात आपतांना मारून कोणाचे कल्याण होईल असे वाटत नाही। हे कृष्णा, मला तर विजयाची अजिबात इच्छा नाही, मला हे राज्य नको आणि त्याचे सुख पण नको। अशा राज्याचे काय करायचे? त्याचा भोग घेत जगण्यात तरी काय लाभ आहे? मला ज्यांच्यासाठी राज्य हवे आहे ते सर्वजण संपत्ती आणि जीवाची आशा सोडून युद्धासाठी उभे आहेत। त्यांच्यामध्ये माझे गुरु, काका, मुलगे, आजे, मामा, सासरे, नातू, मेहुणे, त्याचप्रमाणे इतर आप्त सामील आहेत। हे मधुसूदना, हे सर्व जरी मला मारण्यास तयार झाले तरी त्रैलोक्याच्या राज्यासाठी सुद्धा मी या सर्वांना मारणार नाही। मग या पृथ्वीच्या राज्याची काय कथा? हे जनार्दना,
या सर्वांना मारून मला पुण्य मिळण्याऐवजी पाप लागणार. म्हणूनच हे माधवा, आपल्याच बांधवांना आम्ही मारणे योग्य नाही. त्यांना मारून आम्ही कसे सुखी होणार? हे जनार्दना, लोभामुळे बुद्धी भ्रष्ट झालेल्या या सर्वांना कुळाचा नाश झाल्यामुळे उत्पन्न होणारा दोष आणि मित्राशी वैर करण्याचे पातक दिसत नाही. परंतु आम्हाला ते स्पष्ट दिसत असतानाही आम्ही हे पाप का करावे? जर कुळाचा नाश झाला तर परंपरागत कुळधर्म नाहीसे होतात आणि कुळधर्म नाहीसे झाले की त्या कुळात मोठ्या प्रमाणात पाप फैलावते. हे कृष्णा, पापवृद्धी झाल्याने कुळातील स्त्रिया अतिशय बिघडतात आणि स्त्रिया बिघडल्यामुळे वर्णसंकर निर्माण होतो. असा वर्णसंकर कुळाला आणि कुळाचा नाश करणाऱ्यांना शेवटी नरकालाच नेतो. त्यांचे पितृ श्राद्ध आणि इतर विधी अभावी अधोगतीला जातात. या वर्णसंकर दोषामुळे परंपरागत जातीधर्म आणि कुळधर्म नष्ट होतात. हे जनार्दना, अशा प्रकारे ज्यांचा कुळधर्म नष्ट झाला आहे अशांना अनंत काळापर्यंत नरकात जावे लागते, असे मला माहिती आहे. ही खूप खेदाची गोष्ट आहे की मी बुद्धिमान असूनही राज्य आणि सुखाच्या लोभामुळे आपल्या स्वजनांना ठार मारण्यास तयार झालो. हे केवढे मोठे पाप करायला मी प्रवृत्त झालो. माझ्याकडे रणांगणावर शस्त्र नसताना हातात शस्त्र घेऊन धृतराष्ट्रपुत्रांनी जरी मला ठार मारले तरी ते मला अधिक सुखाचे वाटते. संजय धृतराष्ट्रांना पुढे सांगतात की युद्धभूमीवर मन व्यथित झालेल्या अर्जुनाने बाणासह धनुष्य खाली जमिनीवर टाकून दिले आणि तो रथाच्या मागील भागात जाऊन बसलेला आहे. श्रीमद्भगवद्गीता अध्याय 1 अर्जुन विषादयोग समाप्त.